सगळं खऱ्या अर्थाने पुढे आले आणि अगदी बॉल आउट मध्ये बाजी मारली श्री गणेश 11 गणेशपूर खऱ्या अर्थाने वैशाखले संघानं उत्तम वाघ दांडी उडवली त्यानंतर सोहम नवलेचा चेंडू आपण पाहिला तिथून भरपूर चांगली गोलंदाजी आपण पाहिली आणि अगदी नवले भाऊसाहेब यांचा संघ अगदी दसरे परिसर प्रीमियर लीग च्या मेगा फायनल मध्ये दाखल झालेला आहे। इथून सेमीफायनल ला सुरुवात होताना पाहायला मिळते जिथे रुचिका स्पोर्ट्स जसं संघाने टॉस जिंकला फिल्डिंगचा निर्णय 3 ओव्हरचा सामना ओपनिंग प्लेयर दाखल होत्या तुषार मेंगालाचा आयकॉन त्याच्या सुट्टीला बाचर अभय आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दिनेश शीत। यस अक्षयला पण पाहताय सलामीसाठी अभय आय थिंक त्यावेळेस मागे राहिले थोडं आमचे ऑफिशियल दाखल होतात ऋषी पडवल त्यांच्या सुट्टीला मार्ट फ्रॉम समीक्षा 11 परे गौरव मोपे सर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेमध्ये कालच्या दिवसामध्ये त्यांची चांगली कामगिरी या स्पर्धेसाठी चांगलं योगदान कमी देते आम्ही आणि इथून त्यांची चांगली पंचगिरी आपण देखील पाहिलेली आहे। सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळते अगदी स्ट्रायकिंग एंडवरती तुषार मेंगाला पण पाहता ॲज अ आयकॉन म्हणून अगदी देवाने पाकर्स गणेशपूर टीम मध्ये त्याची नियुक्ती केली आणि त्यानं खऱ्या अर्थानं संघ मालकाचं मन जिंकलंय कारण पहिल्या सामन्यामध्ये त्यांना नाराज केलं होतं आणि त्यानंतर यासाठीच पंचांचा लेट्स प्लेचा इशारा येतोय। मात्र सुरुवात पॉवर प्लेचा पहिला षटक आहे 3 ओव्हरचा सामना दोन्ही संघाला लक्ष शुभेच्छा पण देऊयात। शो युअर गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट। पहिला बॉल अडवा पार्टनर फोर्स करता सुंदर क्षेत्ररक्षण पहा डेंजर एंडला बाचर ओ तिथे थोडी मिस्टेक झाली दिनूकडून मिस्टेक होती पाहू शकता आपण रनआउटची संधी क्रिएट केली होती भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं परंतु तिथे कलेक्शन चुकलं आणि तिथून बाचर अक्षय पॉपिंग क्रीज वरती सेफली रिटर्न पोहोचलेले आहेत। पहिला बॉल डॉट व्हेरी गुड स्टार्ट रुचिका स्पोर्ट्स दसई पहा गोलंदाजीचा भरणा या संघामध्ये भरपूर चांगला आहे त्या अनुषंगाने आपण पाहू शकता गोलंदाजीच्या बळावरती हा संघ आतापर्यंत इथपर्यंत येऊन पोहोचला दिन उशीत ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे एक्झॅक्टली लाऊड अपील 5ची कडा घेतल्याने आयकॉन अगदी सेमीफायनल मध्ये तुषार मेंगाल नाराज करतो लागले पहिली विकेट हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना देवने पाकर्स पूर्णपणे डगआउट आता पिन ड्रॉप सायलेन्स आणि तुषार मेंगालची विकेट। तीन ओव्हरचा सामना असा आयकॉन म्हणून खऱ्या अर्थाने संघामध्ये नियुक्त केलं होतं परंतु पहा पहिल्या सामन्यामध्ये थोडे नाराज केलं त्यानंतर जिथून जो स्पीड पकडला तुषारनं इथपर्यंत त्याचा तो प्रवास भरपूर चांगला आपण पाहिला परंतु या मॅच मध्ये अगदी त्याची विकेट त्यानं लवकर गमावलेली आहे। पहिला बॉल तिथे अगदी डॉट आला तिथून थोडं प्रेशर क्रिएट झालं त्यानंतर मोठा फटकाच्या शोधामध्ये अगदी तुषार तिथे बाद होतात। दिनू शीत ज्याच्याकडे अनुभव आहे आणि प्लस पॉइंट असा की दिनू शीतचा हा होम ग्राउंड आहे घरचं मैदान आणि घरच्या मैदानावरती भरपूर चांगली कामगिरी त्याची आपण पाहताय जे मात्र होतच असते। अभय साडी फटका पाच तुषार मेंगाल बाद झाले परंतु मैदानाच्या आतमध्ये 1 डाऊन एंडचा फलंदाज अगदी बाटर अभयच्या बॅटमधून चौकार चांगला स्ट्रोक खेळतात वाट पाहिली चेंडूची आणि त्यानंतर अगदी भरपूर चांगला स्ट्रोक तिथे एक्झिक्यूट करत असताना हा षटकार चौकार आपण पाहिलेला आहे। पहिला डॉट त्यानंतर तुषारची विकेट आणि त्यानंतर या 4 धावा म्हणजे विकेटचं कोणत्याही प्रकारचं प्रेशर न घेता नॅचरल गेम इथून अभयला खेळायची आहे त्याच्या सुट्टीला अक्षय अगदी इथून पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल। 3 ओव्हरचा सामना रुचिका स्पोर्ट्स दसई टीम या टीम मध्ये गोलंदाजी अटॅक भरपूर चांगला आहे परंतु इथे आपण पाहू शकता एक चौकार येताना पाहायला मिळतो दिनू शीत वरती आक्रमण केलं गेलं पाहिजे चात शॉट प्लेचा बॉल आडवा पाडणं फटका डाऊन दिवस संकुल मेंगालचा प्रवास वडा कोट मैदानाच्या आतमध्ये 3-4 टॅट जशास तसे प्रत्युत्तर अगदी प्रवास सोपा नव्हता पहा काउ कॉर्नर फेसवर निघाला डीप मिड विकेटचा तो प्रवास आणि तिथून एक चांगला कॅच सातत्याने स्वर्गीय लक्ष्मण 11 दसे ब्लास्टर संघासाठी बिलॉंग करणारा खेळाडू दसे संघाची रन मशीन आणि इथून भरपूर चांगले एफर्ट आपल्याला पाहायला मिळतात। संकुल मेंगाल पकडला कॅच खेळ खल्लास बाटर अभय बाद 2 विकेट बाबाच्या षटकामध्ये कार्य करत असताना गोलंदाज दिनूला पण पाहा चौकार खाल्ला आणि त्यानंतर एक चांगला स्ट्रोक खेळले होते परंतु तिथे हवं तसं संपर्क टायमिंग नव्हता थोडी ताकद कमी पडली अभयची आणि तिथून
हा कॅच जो आहे तो भरपूर चांगला टिपला जातो. शुभम दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. पहा टीमची टोटल सध्याच्या घडीला 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 विकेट, शेवटचे बॉल शिल्लक आहेत 2. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि आतापर्यंत ऍक्युरेट 4 बॉल झालेले आहेत. 1 डॉट बॉल, 2 विकेट, 1 चौकार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉल. डॉट बॉलची सांगत आपल्याला पाहायला मिळते. भरपूर महत्वाच्या 2 विकेट ज्या मात्र गमावल्या देवरे पाकर्स गणेशपूर टीम. आणि इथून जर आपण पाहिलं तर एक्झॅक्टली टीमची टोटल आहे 4 धावा. 4 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल पहिल्या षटकामधला शिल्लक आहे. one more dot ball. Very good bowling. First over is complete. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 4 धावा 2 विकेट. टीम देवेनी पॅकर्स गणेशपूर. चला फिल्डिंग खुली करायला लागेल रुचिका स्पोर्ट्स. ओनरेचा पहिला बॉल तिथे लाईन थोडी खराब पाहायला मिळते. डाऊन द ऑफस्टिक व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि उजेड देखील आहे. टीमची टोटल सध्या 5 धावा. 5 धावा फलकावरती आहेत. फुल टॉस बॉल बॅटची कडा शॉट फाईन लेगला मिसिंग पावरा सर आणि दोन्ही गाड्या एका स्ट्रॅक वरती आल्या होत्या. पहा तिथे अगदी भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. संघाचे संघ मालक आहेत मिरसिंग पावरा सर. त्यांच्या वतीनं हे क्षेत्ररक्षण आपण पाहिला. शॉट फाईन लेगला दोन्ही गाड्या एका स्ट्रॅक वरती आल्या होत्या. परंतु पहा तिथे सचिनचं जजमेंट यावेळेस थोडं चुकलं आणि त्यानंतर बाटर शुभम आपण पाहताय पॉपिंग क्रीज वरती रिटर्न सेफली पोहोचलेले आहेत. डॉट बॉल. डॉट बॉल सध्याच्या घडीला दुसऱ्या षटकाची सुरुवात व्हाईट बॉल न झाली होती. त्यानंतर भरपूर चांगला चेंडू आपण पाहताय. टीमची टोटल 5. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. पहा इथे इन्व्हाइट केलं होतं बाटरला मोठा फटका खेळण्यासाठी. पुलचा फटका एक्झिक्यूट करायचा होता, जमलं नाहीये. डॉट बॉल. ओव्हर पिच बॉल कडक मारलाय. अगदी एक टप्पा आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी. चेंडू सीमा पार. बाटर अक्षय चबाडमधून चौकार. भरपूर चांगला स्ट्रोक आहे. पहा ओव्हर पिच बॉल होता आणि आडवा पाठ मध्ये तिथे गॅप भरपूर मोठा होता आणि गॅप तिथे चूज केला. तिथे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे धाडलाय. पाछर अक्षय. टीमची टोटल 9 धावा फलकावर. 9 धावा ज्यामध्ये फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सेमीफायनलचा सामना अगदी बॉल आउट मध्ये बाजी मारली श्री गणेश 11 वैशाखरे संघानं. नवले भाऊसाहेब यांच्या मालकीचा संघ. आज नवले भाऊ साहेब देखील खुश असतील कारण सोहमनं क्लीन बॉल केलं होतं. यावेळेस चांगला चेंडू, चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. अवे फ्रॉम द बॉडी. पहा बाटरच्या यावेळेस रेंज पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न जो मात्र राहिलाय गोलंदाज सध्याच्या घडीला नरेशचा. पहा 4 बॉल ऍक्युरेट फेकले ते चौकाराने जरूर खाल्लाय, परंतु प्लस पॉइंट असं की त्याच्यामध्ये 3 डॉट बॉल आहेत. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. इथे बाटच्या टोला चेंडू कलेक्ट झाला. सिंगल घेतले संकुल मेंगा. डाऊन द बॉल. रनआउटची पडली संधी आणि तिथे फेकी थोडी खराब आली, थोडी वाईट आली. त्या अनुषंगाने तिथे 2 धावा बनल्या जातात. पहा 2 धावा बनल्या जातात. टीमची टोटल सध्याच्या घडीला 11 स्कोर काढलाय. सामना भरपूर चांगला पाहायला मिळेल. शेवटचा खऱ्या बॉल शिल्लक आहे दुसऱ्या षटकामधला. राज सुरू होईल.
स्टेपने म्हणून त्यांचा वापर टीम मध्ये केला गेला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न ते करत होते यावेळेस बाठर अक्षय. थेट विकेट किपरच्या दस्तानामध्ये डॉट बॉल आणि तिथे षटक समजते. इशारा पंचांचा झाला. 2 ओव्हरचा खेळ संपला मित्रांनो. टीमची टोटल सध्याच्या घडीला 11 धावा 2 विकेट. रोनित केदारी अगदी चाललेत आता. कॅमेरामॅन आता कॅमेऱ्यावर तिथे जातीलच. भरपूर चांगला कॅमेरा वर्क त्यांचा आपण पाहताय. नवीन आहेत परंतु काम भरपूर चांगले ते करतायत. आता इथून जर आपण पाहिलं तर शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. थोड्याच वेळात सह्याद्रीच्या पर्वत रांगा देखील दिसायला सुरुवात होईल. पाव उजळलेला आहे. आसमान में काले बादल. पावसाचं सावट. 11 धावत 11 एकावर एक 11. भूषणचा पहिला बॉल तिथे टॅप करतात. सिंगल साठी निघाले. भरपूर चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. अगदी भूषण स्ट्राइक रोटेट केली गेलेली अक्षयला स्ट्रायकिंग वरती यांना भरपूर महत्वाचा. त्याप्रमाणे पाखर्स गणेशपूर टीम साठी 12 धावा धावफलकावरती आहेत. शॉर्ट ऑफलाईनचा बॉल पुलचा फटका फसला. तिथे अगदी बाकाड्यावरती चेंडू पडला जातो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो झालाय आणि तिथे आपण पाहू शकता चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. 2 धावा तिथे बनल्या गेलेल्या आहेत आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 14 धावा धावफलकावरती. शेवटचे 4 बॉल जे मात्र शिल्लक असताना पहिल्या बॉल वरती सिंगल त्यानंतर 2 धावा. आता इथून या 4 चेंडूवरती 2 तरी मोठे फटके बाठर अक्षयला शोधावेच लागतील. 3 ओव्हरचा सामना 20-25 धावा बनल्या गेल्या तर खऱ्या अर्थानं तिथे फायटिंग स्कोर आपण त्याच्याकडे पाहू शकतो. कारण गोलंदाजी अटॅक जर तुमच्याकडे भरपूर चांगला असेल कारण गोलंदाजी अटॅक भरपूर चांगला आहे. टीम तेव्हा पाकर्स गणेशपूर संघामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक विलास पवारने पकडला कॅच. फलंदाज बाद. चौदा धावा धावफलकावरती 3 मोठ्या विकेट. बाठरीन अनिल सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल स्टेप आउटचा वापर केला होता. अगदी भरपूर चांगला टप्पा आपण पाहताय. तिथे थेट विकेट किपरच्या दस्तामध्ये चेंडू विसावतोय. डॉट बॉल पर्सेंटेज या मॅच मध्ये भरपूर आपण पाहिलेले आहेत. पहा तुषार मेंगाळ बाद झाला आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये एकही फलंदाजानं हवी तशी कामगिरी केली नाहीये. अक्षयकडनं अपेक्षा होत्या. त्यानं चौकार जरूर खेळला. अभय देखील बाद झालेत. ओ मिस टायमिंग उडवलाय फक्त चेंडू हवेत. विलास डाऊन द बॉल पकडला कॅच. 1 मोर व्हेरी गुड टेकन. फलंदाज अनिल बाद. चौदा धावा 4 विकेट.
आणि फायनली आता रास सुरू असल्याला देखील संधी मिळते इम्पॅक्ट मध्ये दाखल होतील मैदानाच्या आतमध्ये त्यावेळी बॅटर सध्याच्याकडे दाखल होतात विवेक शेवटचा बॉल खेळण्यासाठी ते आपल्याला पाहायला मिळतं स्ट्रायकिंग एंडला उजाडलेला आहे शेवटचा बॉल सेमीफायनलचा मॅच रुचिका स्पोर्ट्स धसई पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आणि तिथे व्हेरी गुड चिकन भरपूर चांगला कॅच पकडलेला आहे आणखीन एक धक्का आणि पहिला डाव संपला स्कोर काढला 14-15 धाब्यांची आवश्यकता रुचिका स्पोर्ट्स धसई संघाला जिंकण्याकरिता सेमीफायनलचा सामना भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे रुचिका स्पोर्ट्स तसाही संघानं मिरसिंग पावरा सरांचा संघ आणि अगदी ऍज अ कॅप्टन म्हणून महेंद्र शीत सरांना आपण पाहतात त्यांचा होम ग्राउंड आणि त्या अनुषंगानं भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे संघानं इथून 15 धाब्यांची आवश्यकता सेमीफायनलच्या मॅच मध्ये मेगा फायनल मध्ये दाखल होण्यासाठी आणि इथून कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन करूयात आवाज ऐकूया दीप पवार इथे पहिल्या डावात बॅटिंग करत असताना टीम देवयानी पॅकर्स गणेशपूर संघानं 14 धावा बनवल्यात आणि 15 धावांचं लक्ष्य टीम रुचिता स्पोर्ट्स दसई संघाला इम्पॅक्ट प्लेयर ओपनिंग प्लेयर बॅटर सुरेश आणि त्याच्या साथीला संकुल मेंगाल पहिल्या षटक घेऊन येत असताना गोलंदाज शुभम मॅचला करूया सुरुवात पंचांचा हिरवा कंदील लेट्स प्ले टू गो मॅचला करूया सुरुवात शो गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट पहिल्या षटक घेऊन येत असताना गोलंदाज शुभम स्ट्राइक वरती असेल तो सुरेश नॉन स्ट्राइक वरती संकुल मेंगाल पहिला चेंडू दुसऱ्या डावातील गोलंदाज शुभम ओ यावेळेस पहिला चेंडू भन्नाट वेग होता डॉट बॉल 15 धावांची गरज विजयासाठी 18 बॉलांना 15 धावांची गरज टीम रुचिता स्पोर्ट्स दसई संघाला पहिला चेंडू चांगला धरलाय पुन्हा शुभम ना ओ यावेळेस चांगलासा फटका आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चांगला असा स्ट्रोक सूर्यच्या पाठबंद चेंडू सीमा पार चांगला असा स्ट्रोक सूर्यच्या पाठबंद पाहायला मिळालाय शुभम वरती आक्रमण करत असताना
गोलंदाज तयार शुभम. यावेळेस अपडलाय हॅमेट करत असताना अपसाइडला. यावेळेस एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. स्कोरबोर्डची धावा लागल्या त्या 6. अजूनही 9 धावांची गरज विजयासाठी. तिकडे एक टीम फायनल मध्ये पोहोचलेली आहे. डेड बॉल. गोलंदाज तयार शुभम. यावेळेस चांगला फटका सुरेश भलाच्या बाडमधनं येतोय. हा चांगला वड फिल्डिंग चांगलं असं क्षेत्ररक्षण. 2 धावा. स्कोर वरती लागल्या त्या 8 धावा. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. चांगलीशी बॅटिंग करते टीम रुचिता स्पोर्ट्स दसाई. गोलंदाज तयार शुभम. फुलटॉस ला मिस केलाय बॅटर सुरेशनं. डॉट बॉल. स्टील वंडुगो शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू या पॉवर प्लेच्या षटकातील आणि विजयासाठी 7 धावांची गरज. गोलंदाज तयार. यावेळेस चांगला फटका सुरेश भलाच्या बाडमधनं. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 आणि विजयासाठी 3 धावांची गरज. 12 बॉलानं 3 धावा. स्पीडअप घ्यायचं थोडं टीम गणेशपूर. गोलंदाजी मार करते गोलंदाज सुनील. बारा बॉलाने 3 धावांची गरज. स्ट्राईक वरती असेल ते संकुल मैंगाल. विजयासाठी 3 धावांची गरज. गोलंदाजी मार करते सुनील कदम. दुसरं षटक घेऊन येत असताना गोलंदाज सुनील कदम. स्ट्राईक वरती असेल तो संकुल मैंगाल. पहिला चेंडू शॉर्ट बॉल त्याच्यावरती आक्रमण डावदिबा क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी निघाले. रनआउटची संधी आणि पाता पाता 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सामना स्कोर आर लेवल. एका धावेची गरज विजयासाठी टीम रुचिता स्पोर्ट संघाला. डॉट बॉल. स्कोर आर लेवल झालेला आहे. एका धावेची गरज. वैशाखी संघ संपूर्ण स्क्वॉड रेडी आहे.
गोलंदाज तयार सुनील. ओ फटका दमदार. एका टप्प्यानंतर सीमा पार. सामना जिंकला टीम रुचिता स्पोर्ट्स दसाई संघानं. हार्ड अँड टफ लक टीम देवयानी पॅकर्स गणेशपूर. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. परंतु या सामन्याचं एक वैशिष्ट्य आहे. आतापर्यंत सगळ्या आयोजन कमिटीला कदाचित माहित असेल नसेल, माझ्यापर्यंत आताच माहित झालं. स्पर्धेला सुरुवात देखील याच दोन टीमच्या दरम्यान झाली होती आणि आता शेवट देखील त्याच दोन टीमच्या दरम्यान होताना पाहायला मिळेल. चला अगदी हार्ड लक टीम देव्याने